म्हणजे महाराष्ट्रामधल्या निवडणुकीत बटेंगे तो कटेंगे आणि बिहारच्या निवडणुकीत बाटेंगे और जितेंगे, म्हणजे भेटी वाटणार आणि मतं जिंकणार. हे आता ह्याच्यापासून हिंदू काय मुस्लिम काय सगळ्या धर्मियांनी हे सावध राहिले पाहिजे, कारण हे कोणाचेच नाहीयेत, हे कोणाचेच नाहीयेत. हे वापरा आणि फेका. आणि आज येताना मुद्दामून आठवले म्हणून सांगतो, कारण तुम्ही सगळेजण भगवे सगळे शिवपट्टे घालून आलेला आहात. मी बघितलं सगळे भगवे लागलेत, पण त्या भगव्यावरती मशाली आहेत. मशाली वेगळ्या ठेवा, पण आपला भगवा हा भगवाच असला पाहिजे, भगवा भगवाच पाहिजे. पण हाच डाव भाजपचा आहे, जो एक आपल्या शिवछत्रपतींचा पवित्र भगवा आहे, त्या भगव्यामध्ये भेद करायचा. हा तुझा भगवा वेगळा, माझा भगवा वेगळा, याचा भगवा वेगळा नाही. आमचा भगवा एकच, छत्रपती शिवाजी महाराजांनी जो आमच्या हातात दिला हिंदुत्वाचा पवित्र भगवा, तोच आमचा भगवा आहे. तीच आमची ओळख आहे. मशाल आमच्या मनात आहे, मशाल निवडणूक चिन्ह आहे, पण भगवा ही आमची ओळख आहे. भगवा ही आमची ओळख आहे. आणि आम्ही हिंदू कसे आहोत? आम्ही मराठी पण आहोत. महाराष्ट्रामध्ये आम्ही मराठी आहोत आणि देशामध्ये आम्ही हिंदू आहोत. हे माझं वाक्य नाही, शिवसेना प्रमुखांचं वाक्य आहे. त्याच्यामुळे आपलं जे एक कर्तव्य आहे, हिंदुत्व जपणारा आपला महाराष्ट्र धर्म आहे. जो हिंदुत्व जोपासतो तो महाराष्ट्र धर्म आहे. आम्ही जय श्रीराम जरूर बोलतोय, जरूर बोलू, पण जय श्रीराम बोलताना तुम्हाला सुद्धा जय शिवराय, जय भवानी, जय शिवाजी बोलावंच लागेल. जय हिंद, जय महाराष्ट्र बोलावंच लागेल. तुमची वेडी वाकडी संस्कृती आमच्यावरती आम्ही लादू देणार नाही, अजिबात देणार नाही. जसं आम्ही, अरे तुम्ही आम्हाला रामाचं कौतुक काय सांगताय? जय जय रघुवीर समर्थ सांगणार आमच्या रामदास स्वामींनी कधीच ते आम्हाला शिकून गेलेले आहेत. हे तुम्ही आत्ता दिवटे उपटलेले आहात, आत्ता तुम्हाला प्रभू रामचंद्र दिसायला लागलेले आहे. आणि माझ्यावरती जर का अजून कोणी बोललेलं नाहीये, पण जर वक्फ बोर्डाला केलेल्या विरोधावरनं कोण बोलणार असेल, तर मी एक मुद्दामून बातमीच घेऊन आलेलो आहे, जी तुमच्यापर्यंत किती लोकांना माहिती असेल मला कल्पना नाही. तुम्हाला माहिती आहे वक्फ बोर्डाला कोणी कोणी पाठिंबा दिला, वक्फ बोर्डाच्या विधेयकाला, आणि कोणी विरोध केला माहिती आहे? जसा शिवसेनेने विरोध केला त्यांच्या थोटांडाला, कारण सगळी जमीन बळकायची आहे आणि ती त्यांच्या मित्राच्या खिशात घालायची. सगळी जमीन, मोक्याच्या जागा ज्या आहेत त्या सगळ्या जमिनी या त्यांच्या मित्राच्या खिशात घालायच्या. मुंबई अर्धी अधिक घातलीच आहे अदानीच्या खिशात. पण त्याच्यासाठी ते तुम्हाला सगळं संभ्रम करण्यासाठी एक अमित शहा बोलून गेले. नाही, कोण बोललं? रिजिजू बोलले. नाही, रिजिजू बोलले की जर का मोदी नसते तर संसदेची जागा सुद्धा वक्फ बोर्डाने मागितली होती. आणि लोकसत्तेची ती बातमी मी सांगितली, दुसऱ्या प्रेसमध्ये दाखवली होती की लोकसत्तेच्या वार्ताहरांनी त्या वक्फ बोर्डावरच्या एका प्रतिनिधीलाच विचारलं